श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमस्कार मंडळी. श्रीमद भगवद्गीता चिंतनमाला या उपक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण श्रीमद भगवद्गीतेच्या अर्थांचं क्रमवार चिंतन करत आलेलो आहोत. दुसऱ्या अध्यायातले आपले साधारण 25 श्लोक झालेले आहेत. आज त्याच्या पुढचे 5 श्लोक आपण आज घेणार आहोत. मागच्या भागातले जे 5 श्लोक होते ना, त्यातले 2 श्लोक तर आपण बघितले अत्यंत प्रसिद्ध आहेत. वासांसी जीर्णानी यथा विहाय हा एक श्लोक आणि नैनई छिंदन्ति शस्त्राणी हा एक श्लोक. हे 2 अत्यंत प्रसिद्ध, ज्याला गीता माहिती आहे किंवा कित्येकांना गीतेबद्दल फारसं माहीत नसलं तरी ह्या श्लोकाचा उल्लेख खूप वेळा खूप जणांकडनं होतो, ऐकला जातो. आणि जे गीतेचे साधक आहेत त्यांच्यासाठी तर प्रश्नच नाही. हे श्लोक खूपच महत्त्वाचे आहेत. ह्या श्लोकांबद्दल नैनई छिंदन्ति शस्त्राणी नैनं दहति पावकः ह्या श्लोकाबद्दल एक किस्सा असा सांगितला जातो की जेव्हा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जेव्हा इंग्रजांनी आपल्यावर आक्रमण केलं होतं, इंग्रजांनी आपल्यावर राज्य गाजवलं होतं, तेव्हा जे क्रांतिकारी होते आपले, त्या क्रांतिकारकांना पकडून डांबलं जायचं, बंदी बनवलं जायचं आणि तिथे त्यांच्यावर अमानुष छळ केला जायचा. अत्यंत हाल त्यांचे केले जायचे. म्हणजे बर्फाच्या लादीवर निर्वस्त्र करून झोपवलं जायचं आणि वरून चाबकाचे फटके दिले जायचे. म्हणजे आपण कल्पनाही करू शकत नाही इतक्या वाईट पद्धतीचे हाल त्या क्रांतिकारकांचे इंग्रज अधिकारी करायचे. पण ते सगळं सहन करण्याची ताकद क्रांतिकारकांमध्ये होती. कारण कितीही छळलं त्यांना, कितीही त्रास झाला तरी ते सतत नैनई छिंदन्ति शस्त्राणी नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ह्या श्लोकाचा पुन्हा पुन्हा उच्चार करत होते. आणि ह्या श्लोकामधून त्यांना बळ मिळत होतं की तुम्ही काय कराल, ह्या देहाचा नाश कराल ना, पण मी आत्मा आहे, अहम ब्रह्मास्मी, तुम्ही मला मारू शकत नाही, तुम्ही माझा नाश करू शकत नाही आणि ह्या नाशिवंत देहाचा मी विचार करत नाही. हे सतत स्वतःला सांगत राहायचं आणि त्याच्यातून एक उर्मी घ्यायची आणि त्या शक्तीनिशी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढायचं, असं आपलं क्रांतिकारकांचं सगळ्यांचं धोरण होतं. खूप हाल झाले क्रांतिकारकांचे, तरीसुद्धा एवढं सगळं सहन करण्याची ताकद ह्यांना मिळते कुठून, असा त्या अधिकाऱ्यांनी जरा विचार केला की इतका यांना अमानुष यांचा छळ होऊन हे अगदी धीर गंभीर खंबीर कसे राहू शकतात. आणि मग त्या अधिकाऱ्याच्या अशा लक्षात आलं की सतत हे श्लोक हे क्रांतिकारक म्हणत आहेत आणि त्यामुळे त्यांना बळ मिळते. आणि मग विनोदास्पद असं झालं पुढे की त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं, हा जो श्लोक आहे ह्या श्लोकामुळे ह्या क्रांतिकारकांना जर धैर्य मिळत असेल तर हा श्लोक लिहिला कोणी त्याला शोधा आणि आधी पकडून आणा म्हणाले. आता ज्यांनी हा श्लोक लिहिला त्याला पकडणं इतकं सोपं आहे का मला सांगा? तो नटनाटकी नटखट असा हाती येतो का सहजासहजी? एखादीच जनाबाई असते जी म्हणू शकते, धरिला पंढरीचा चोर गळा बांधुनिया दोर, गळा बांधुनिया दोर, गळा बांधुनिया दोर, हो धरिला पंढरीचा चोर. अशी एखादीच जनाबाई. पण असा एरवी तो कोणाच्या हाती येणार आहे का? पण त्या इंग्रज अधिकाऱ्यांना कोणी सांगावं की हे लिहिलं आहे कोणी आणि त्याला तुम्ही कसं पकडणार? असो, तर असे महत्त्वाचे श्लोक आपण मागच्या भागामध्ये बघितले. आणि आता हे इतकं सगळं तत्त्वज्ञान भगवंत सांगतायत
इतकं सगळं सांगून झालेलं आहे. आत्म्याचं अमरत्व, प्रकृतीचं नाशिवंत असणं, हे सगळ्या पद्धतीने भगवंत सांगतायत. पण एवढं सांगूनसुद्धा अर्जुनावर फारसा काही परिणाम झालेला भगवंतांना दिसत नाही आहे. कारण काय असतं, मनुष्य जेव्हा दुःखात असतो ना, तेव्हा कितीही चांगलं तत्त्वज्ञान असलं तरी ते ग्रहण करण्याची, स्वीकारण्याची मानसिक अवस्था तेव्हा नसते. त्यामुळे आत्ता अर्जुन इतका शोकग्रस्त आहे की इतक्या उच्च पातळीचं तत्त्वज्ञान त्याला झेपत नाही आहे. कारण तो आत्ता स्वजनांच्या मोहामध्ये इतका अडकलेला आहे की त्याच्या पलीकडे आत्ता सध्या त्याला काही दिसत नाही आहे. दुःखामध्ये आपल्याला फार तत्त्वचिंतन करता येत नाही. म्हणून ह्या गोष्टी कधी करायच्या असतात, सुखामध्ये असताना करायच्या असतात. जेव्हा सगळं छान असेल आजूबाजूला तेव्हा तत्त्वचिंतन करून ठेवायचं असतं, म्हणजे दुःखामध्ये त्याचा वापर होतो. वर्षभर अभ्यास केला की परीक्षेच्या वेळेस सगळं आठवतं. परीक्षेचा पेपर आल्यानंतर अभ्यास करायचा नसतो. म्हणून एक दोहा आहे, असं म्हणतात त्याच्यात की दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोय. जो सुख में सुमिरन करे तो दुःख कहाँ से होय. म्हणजे दुःखात असताना सगळेच भगवंताची आठवण काढतात, पण फक्त आठवण करतात आणि मदतीला बोलवतात. पण आपली मनोभूमिका काय असायला पाहिजे, हा अभ्यास तेव्हा होत नाही. आणि सुखामध्ये त्याची आठवण येत नाही आणि हा अभ्यास करायची इच्छाही होत नाही. पण जो सुखात असताना याचा अभ्यास करेल, जो सुखात असताना आजूबाजूला आपली सगळी परिस्थिती व्यवस्थित छान चालू असताना जेव्हा आपण ह्या कटू पण अटळ सत्याचा अभ्यास करू, विचार करू, तेव्हा, कारण प्रकृतीच्या ह्या चक्रामध्ये कोणीही वाचणार नाही आहे. प्रत्येकावर काही ना काही प्रसंग येणारच आहेत. तेव्हा जेव्हा प्रसंग येतील आपल्यावर, तेव्हा आपण तयार असायला हवं असेल तर आपण आधी सुखात असतानाच अभ्यास करायला पाहिजे. तसं आत्ता दुःखात असल्यामुळे अर्जुनाला हे सगळं तत्त्वज्ञान पचत नाही आहे, झेपत नाही आहे. म्हणून मग भगवंत आता काय म्हणाले की ठीक आहे, तुला हे नाही ना कळत आहे तर तुझ्या पद्धतीने मी सांगतो. आपल्या सनातन धर्माची ही खूप मोठी खासियत आहे, खूप मोठं वैशिष्ट्य आहे आपल्याकडे. आपण सगळ्या बाजू ॲक्सेप्ट केलेल्या आहेत सनातन धर्माने, प्रत्येक बाजूला मान्यता दिलेली आहे. म्हणजे असं नाही का, बरं तसं, तसं नाही का, तसं. एकच एक असा आग्रह आणि हट्ट आपल्या सनातन धर्मामध्ये आपल्याला दिसत नाही. कारण जे काही आपले महत्त्वाचे ग्रंथ आहेत ना, गुरुचरित्र बघा किंवा दासबोध बघा, गुरु शिष्यांचा संवाद आहे आणि शिष्याला जसं समजेल तसं गुरु सांगतोय. हे सगळे आपल्याकडचे महत्त्वाचे जे ग्रंथ आहेत किंवा उपनिषदं जी सगळी आहेत ती सगळी गुरु शिष्य संवादातनं आलेली आहेत. म्हणजे शिष्याला समजणं जास्त महत्त्वाचं आहे. एक ते एक हट्ट गुरु कधी धरत नाही आपल्याकडे. आणि म्हणून त्याला कसं समजेल हे बघतायत भगवंत. पाश्चात्य देशामध्ये किंवा अनेक बाकीच्या सगळ्या धर्मांमध्ये खूप कट्टरतावाद आहे. म्हणजे पाश्चात्य देशामध्ये आत्म्याचं अस्तित्व मान्य नाही. आपल्याकडं सुद्धा खूप दर्शन आहेत. आपल्याकडे जी आस्तिक दर्शनही आहेत आणि नास्तिक दर्शनही आहेत. नास्तिक दर्शनामध्ये आपल्याकडे चार्वाक आहे, बौद्ध आहे. ही नास्तिक दर्शन आहेत जे आत्म्याचं अस्तित्व मान्य करत नाहीत. आणि बाकीचे जी दर्शनं आहेत ती दर्शनं, सांख्य म्हणा किंवा अजून दुसरी जी आहे पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, ही दर्शनं जी आहेत ती आत्म्याचं अस्तित्व मान्य करतात, म्हणून ती आस्तिक दर्शनं. आणि जे आत्म्याचं अस्तित्व मान्य करत नाहीत ती नास्तिक दर्शनं. तर पाश्चात्य देशसुद्धा आत्म्याचं अस्तित्व मान्य करत नाही. पण पाश्चात्य देशामध्ये एक थोर तत्त्वचिंतक होऊन गेला, सॉक्रेटिस त्याचं नाव. त्याच्या विचारांवर आपल्या सनातन धर्माचा खूप प्रभाव होता. सनातन धर्मातली तत्त्व, त्यातले आदर्श त्याला खूप जवळची वाटत होती आणि ती त्याला पटत होती आणि त्या पद्धतीने त्याने अभ्यास चिंतन केलं होतं आणि तो खूप मोठा तत्त्वचिंतक होता. आणि जेव्हा त्यांनी आपल्या देशामध्ये आत्मा नावाची काही चीज आहे आणि त्याचं अस्तित्व आहे असं उघडपणे सांगितलं, तेव्हा पाश्चात्य देशातल्या लोकांनी त्याला विष दिलं. कारण
आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या धर्मामध्ये आत्मा नावाची कुठलीही गोष्ट नाही, फक्त देह आहे. चार्वाकसुद्धा म्हणतो की हाच देह आहे, तोपर्यंत नीट जगून घ्या, खाऊन घ्या, पिऊन घ्या, मरणानंतर काही नाही आहे. नास्तिक दर्शन आहे चार्वाकसुद्धा. बौद्ध धर्मामध्ये सुद्धा शून्य आहे म्हणतात, आत्म्याचं अस्तित्व मान्य केलं जात नाही. शून्य म्हणतात पण आत्मा म्हणत नाहीत. शून्यवाद आहे बौद्ध धर्मामध्ये. तसंच पाश्चात्य देशामध्ये त्या लोकांनी असं त्याला सांगितलं की ठीक आहे, आत्म्याचं अस्तित्व आहे असं तू म्हणतोस ना, मग तू विष घे आणि हा देह सोड, मग आत्म्याच आहेस ना तू, आत्म्याच्या लेवलवरच राहा, मग ह्या शरीरात राहू नकोस. इतक्या क्रूरतेने त्याला संपवलं सॉक्रेटिसला, केवळ आत्म्याचं अस्तित्व मान्य केलं त्यांनी म्हणून. पण सनातन धर्मामध्ये कधीही कुठल्याही विचाराला आपण असा प्रखर विरोध करत नाही. प्रत्येकाने आपल्याला जे हवं आहे, जे पटतंय, जे समजतंय ते मांडावं. म्हणून तर आपल्याकडं शास्त्रार्थ होतात. प्रत्येकाला आपापल्या मतांचा मांडण्याचा अधिकार आहे. तसं आता भगवंत म्हणत आहेत की खरा सिद्धांत हा आहे अर्जुना, की आत्मा अमर आहे, अव्यक्त आहे, अविकारी आहे, नित्य आहे, स्थाणू आहे, अचिंत्य आहे, असा सगळा आत्मा आहे. त्याच्यामुळे तू शोक करू नको, हा मूळ सिद्धांत. पण जर तुला हे मान्य नसेल तर तुझ्या पातळीवर येऊन मी समजावतो, असं भगवंत म्हणत आहेत. पुढचे 5 श्लोक आपण आज ह्या अर्थाचे बघणार आहोत. तेव्हा आधी नेहमीप्रमाणे पहिले 5 श्लोक 26 ते 30 हे श्लोक आत्ता म्हणूयात आणि मग एकेका श्लोकाचं अर्थचिंतन करूयात. आजचे श्लोक आपले असे आहेत. अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्ममृतस्य च तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनमाश्चर्यवद् वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् देहि नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि. भगवंत म्हणाले, अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं. अथ म्हणजे आता. आता असं बघ अर्जुना, तुला समजा जर असं वाटत असेल ना, अथ च एनम, एनम म्हणजे हा आत्मा, नित्यजातं नित्य जन्मणारा आहे, नित्यं वा मन्यसे मृतं नित्य जन्मणारा आहे आणि नित्य मरणारा आहे, अशी जर तुझी मान्यता असेल तर ती योग्य आहे, अयोग्य आहे, काहीही शिक्कामोर्तब किंवा काहीही टोचून बोलत नाही आहेत भगवंत. ठीक आहे, तुझी अशी मान्यता असेल तर तशा मान्यतेने मी तुला समजावतो, असं भगवंत म्हणाले. कारण मनुष्य ज्या वातावरणामध्ये वाढलेला असतो ना, त्या वातावरणामुळे काही मान्यता दृढ झालेल्या असतात मनुष्याच्या. मेंदूचं तसं कंडिशनिंग झालेलं असतं आणि त्या धारणा, त्या मान्यता इतक्या पक्क्या असतात की त्या सहजासहजी हालत नाहीत. मग त्या मान्यतांच्या आधारे त्याला समजवण्याचा प्रयत्न भगवंत करतायत की ठीक आहे, तुला असं वाटतंय ना की हा आत्मा नित्य जन्माला येतो आणि नित्य मरतो, असं वाटतंय का? ठीक आहे. तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि. तथापि तरीसुद्धा, त्वं तू, महाबाहो हे महाबाहू अर्जुना, नैवं शोचितुमर्हसि तरीसुद्धा तू शोक करू नकोस. जर हा आत्मा, जर आणि मान्यता, अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं, ह्या ओळीत स्पष्टपणे आहे की जर तुला असं वाटत असेल, तथापि तर मी तुला सांगतो. म्हणजे हा सिद्धांत नाही आहे, हा सिद्धांताच्या विरोधातला विचार आहे, पण मी तुला सांगतो, असं भगवंत म्हणत आहेत. आणि
तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि. जर तुला असं वाटत असेल तरीसुद्धा तू शोक करण्यासारखं काहीच कारण नाही आहे. आणि का कारण नाही आहे, तू का शोक करू नकोस, हे भगवंत पुढच्या श्लोकामध्ये सांगतात. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणाले, जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवै जन्म मृतस्य च. जातस्य, जो जन्माला आला, ध्रुव, ध्रुव म्हणजे अटळ, न टाळता येण्यासारखं, निश्चित. जातस्य हि ध्रुवो मृत्युर, जो जन्माला आलाय तो मरणार हे अटळ सत्य आहे. ध्रुवै जन्म मृतस्य च, आणि जो मेला आहे तो पुन्हा जन्माला येणार हेही अटळ सत्य आहे. तस्माद परिहार्येर्थे नत्वं शोचितुमर्हसि. म्हणून ही अपरिहार्य गोष्ट आहे आणि ह्या अपरिहार्य गोष्टीचा तू शोक करू नकोस. जो जन्माला आलाय तो मरणार हे निश्चित आहे आणि जो मरणार तो पुन्हा जन्माला येणार हेही निश्चित आहे. ज्ञानोबा म्हणाले, उपजे ते नाशे, नाशले पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. हे रहाटगाडकं चालू आहे सतत, जन्म मृत्यू जन्म मृत्यू जन्म मृत्यू, हे सतत चालू आहे. मग जरी तुला असं वाटत असेल की आत्मा नित्य जन्माला येतो आणि नित्य मरतो, तरीसुद्धा हा प्रकृतीचा नियम आहे आणि हा अपरिहार्य नियम आहे. हा तुझ्यासाठीच फक्त किंवा तुझ्या नातेवाईकांसाठीच फक्त नाही आहे, हा प्रकृतीचा नियम आहे. या प्रकृतीमध्ये प्रत्येकजण ह्या नियमाच्या अनुरूपच वर्तन करतो. एक बीज असतं, ते जमिनीमध्ये पेरलं, त्याच्या कठोरपणाचा मृत्यू झाला आणि कोमलत्व आलं. नंतर त्याच्यातून अंकुर फुटला, त्या अंकुराचं परिवर्तन झालं वृक्षामध्ये, त्याला पुन्हा पानं आली, पानाच्या पुढे फुलं आली, फुलाचं रूपांतर फळामध्ये झालं, फळ पिकलं, फळ खाली पडलं आणि त्याच्यातून पुन्हा बीज जमिनीमध्ये रुतलं. हे सतत 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 सुरू आहे. म्हणजे एका बीजाचा रूप पालटलं किंवा एक बीज मृत झालं तेव्हा झाड उभं राहिलं आणि मग पुन्हा त्या झाडावरचं फळ मृत झालं तेव्हा नवीन झाड उभं राहिलं, त्या नवीन झाडाला पुन्हा नवीन फळं आली. हे चक्र चालूच आहे. जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवै जन्म मृतस्य च. हे पुन्हा 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 चालू आहे. मग ह्याच्यामध्ये शोक करण्यासारखं काय आहे? गदिमांच्या ओळी ह्या श्लोकाचा अर्थ बघताना, ह्या श्लोकाच्या वेळे नेहमी इतकं सुंदर लिहिलं आहे गदिमांनी. ह्या श्लोकाचं तसंच्या तसं भाषांतर असावं इतकं सुंदर गदिमांनी लिहिलं आहे. गदिमा म्हणाले, जीवासवे जन्मे मृत्यो जोड जन्म जात, दिसे भासते ते सारे विश्वनाशिवंत. काय शोक करिसी वेड्या स्वप्नीच्या फळांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. जीवासवे जन्मे मृत्यू. जीव जन्मला की मृत्यूही जन्मला आहे. जीवाबरोबरच मृत्यू जन्माला येतो आणि मृत्यूबरोबर पुन्हा मृत्यूबरोबर पुन्हा जीव आहेच आहे. हे अखंड चालू आहे, अखंड चालू आहे. आणि म्हणून एक अशी कथा येते, हे मृत्यू अपरिहार्य आहे हे सांगण्यासाठी एक कथा अशी येते की एक स्त्री होती, त्या स्त्रीचा मुलगा मृत झाला आणि त्या गावामध्ये भिक्षाटना करता किंवा भ्रमणा करता जेव्हा बुद्ध निघाले होते तेव्हा त्या गावामध्ये त्यांचं वास्तव्य होतं आणि त्या गावातल्या एका स्त्रीचा मुलगा मृत झाला. त्या स्त्रीने आपल्या मुलाचं कलेवर उचललं आणि बुद्धांकडे गेली. तिच्या ऐकण्यात होतं की हे महापुरुष आहेत, हे थोर आहेत, हे संत आहेत, म्हणून ह्यांच्या आशीर्वादाने माझा मुलगा पुन्हा जिवंत व्हावा या अपेक्षेने ही स्त्री
बुद्धांकडे गेली आणि बुद्धांना म्हणाली की माझा मुलगा, अत्यंत प्रिय असलेला माझा मुलगा हा देह सोडून गेला आहे, तेव्हा त्याला जिवंत करा. माझ्यासाठी तो आधार आहे, एकमेव आधार आहे, त्याला जिवंत करा. बुद्धांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण जसं मगाशी म्हटलं, दुःखामध्ये मनुष्याला तत्त्वज्ञान समजत नाही. ती काही ऐकून घ्यायला तयार नाही. ती म्हणाली मला दुसरं काही तत्त्वज्ञान सांगू नका, ज्ञान देऊ नका, काही नको, मला माझा मुलगा तेवढा जिवंत करून द्या. बुद्ध म्हणाले ठीक आहे, तुझी हीच इच्छा आहे ना, मी मुलाला जिवंत करून देतो, पण एक कर, मला एक मुठभर तांदूळ लागतील, तेवढे तांदूळ तू मला आणून दे की मी मुलाला जिवंत करतो. ती म्हणाली हो आणून देते, लगेच आणून देते. नाही पण फक्त एक अट आहे, ह्या गावामध्ये जायचं प्रत्येक घरामध्ये आणि विचारायचं ज्या घरामध्ये एकही मृत्यू कधीही झालेला नाही आहे अशा घरातून तू मुठभर तांदूळ आण, मी तुझा मुलगा जिवंत करून देतो. ती बाई संपूर्ण गावात फिरली, आजूबाजूचेही 2-4 गावं फिरली आणि लक्षात आलं की कुठलंच घर असं नाही आहे जिथे कधीच मृत्यू झालेला नाही आहे. आणि म्हणून पुन्हा ती आली आणि आल्यानंतर तिने हा हट्ट सोडून दिला की माझ्या मुलाला जिवंत करा आणि बुद्धांचे चरण धरले आणि त्यांच्याकडून भिक्षा तिने घेतली. ती भिक्षुणी झाली नंतर पुढे. म्हणजे हे सतत चालू आहे, फक्त आपण ते ॲक्सेप्ट करत नाही. यक्ष प्रश्न महाभारतामधला जे खूप छान प्रकरण आहे यक्ष प्रश्न, त्या यक्ष प्रश्नामधला एक महत्त्वाचा प्रश्न असा, यक्षाने युधिष्ठिराला असं विचारलं की ह्या संपूर्ण जगात आश्चर्य काय आहे. तेव्हा युधिष्ठिराने असं उत्तर दिलं की आजूबाजूला संपूर्ण विश्व मृत्यूच्या दाढेत जातंय हे बघत असताना, आजूबाजूला सगळे मरतायत हे बघत असतानासुद्धा मी अमर राहणार आहे, हा विश्वास माणसाच्या मनात असतो आणि अमरपट्टा घेऊन आल्यासारखा तो मनुष्य जगत असतो, त्या धुंदीत जगत असतो. हे सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. आजूबाजूला दिसतंय आपल्याला सतत, पण आपण हे मान्य करत नाही. आपल्याला वाटतं आपण कोणतरी वेगळे आहोत, इतरांच्या बाबतीत होते, पण माझ्या बाबतीत असं होणार नाही असं प्रत्येकाला वाटतं. आणि हे सगळ्यात मोठं आश्चर्य आहे असं युधिष्ठिराने उत्तर दिलं होतं. आजूबाजूचं सगळंच जाताना आपल्याला दिसत असतं. पुढे म्हणजे काही गोष्टी आज संपतील, काही उद्या, काही कालांतराने संपतील, पण प्रत्येक गोष्ट संपणार आहे हे आपल्याला मान्य आहे, हे आपल्याला माहिती आहे, पण ते आपण स्वतःवर लावत नाही. ही खेदाची गोष्ट आहे. एक हिंदी भजन इतकं सुंदर आहे, शब्द असे त्या भजनाचे, सब चला चली का खेला, सब चला चली का खेला, 2 दिन का है जुग मेला, सब चला चली का खेला. कोई चला गया कोई जावे, कोई गठड़ी बांध सिधावे, कोई चला गया कोई जावे, कोई गठड़ी बांध सिधावे, कोई खड़ा तैयार अकेला, सब चला चली का खेला, सब चला चली का खेला, सब चला चली का खेला, 2 दिन का है जुग मेला, सब चला चली का खेला. हे सगळं चालू आहे आजूबाजूला. कोई चला गया कोई जावे, कोई गठड़ी बांध सिधावे, कोई खड़ा तैयार अकेला, सब चला चली का खेला. पण कसं आहे ना, माणसाला खरं तर मृत्यूची भीती वाटत नसावी, माणसाला जीवन संपतंय ह्याची भीती वाटत असावी. मी आता इथून पुढे
अस्तित्वात असणार नाही ह्या जगामध्ये ह्याची भीती वाटत असावी. कारण मृत्यूचा अनुभव नाही आहे पूर्वीचा, पण त्याची हे नाही ना, स्मृती नाही आपल्याकडे. त्याच्यामुळे मृत्यूची स्मृती नाही, त्याच्यामुळे मृत्यूची भीती पण नाही. भीती काय आहे तर जीवन संपण्याची भीती आहे. आणि ती सगळ्यांना आहे, अगदी गरिबातल्या गरिबापासून राजापर्यंत सगळ्यांना ही भीती आहे. एक राजा होता आणि एक साधू भेटला राजाला आणि राजाने असं विचारलं की साधू महाराज, मला अमर व्हायचं आहे, मला अमरत्व कशा पद्धतीने प्राप्त होईल तेवढं सांगा. साधू महाराज म्हणाले, नक्की व्हायचं आहे? हो म्हणाले, नक्की व्हायचं आहे. ठीक आहे म्हणाले, हा समोरचा जो डोंगर आहे हा डोंगर चढून उतरून जा पलीकडे, तिथे तुला एक तळं दिसेल, त्या तळ्याचं पाणी तू प्यायलंस की तू अमर होशील. राजाला आनंद झाला की इतक्या चटकन आपल्याला मिळालं सुद्धा, अमर होण्याचं जे काही साधन आहे ते आपल्याला मिळालं सुद्धा. आनंद झाला त्याला आणि ठीक आहे म्हणाला. लगेच गेला, तो डोंगर उतरून पलीकडे गेला, तळं दिसलं. आता त्या तळ्यातलं पाणी ओंजळीने घेतलं आणि तो पिणार इतक्यामध्ये त्याला कोणीतरी कणत असल्याचा आवाज ऐकू आला. राजा आहे, प्रजेची काळजी घेणं काम आहे, म्हणून ते पाणी हातातनं सोडलं आणि त्या कणणाऱ्या माणसाकडे गेला. अत्यंत जर्जर अवस्थेतला एक मनुष्य तिथे कणहत वेदनेने तडफडत होता. त्याला विचारलं की काय झालं? तो म्हणाला, राजा, ह्या तळ्याचं पाणी मी प्यायलो, खूप वर्षापूर्वी प्यायलो आणि म्हणून मी अमर झालो आहे. माझ्या समोर माझी मुलं, माझे नातवंड, माझी पतवंड सगळी गेली. माझ्या समोर सगळ्या पिढ्या जाताना मी पाहिलं आणि ते सगळं दुःख मला झेलावं लागलं. आणि माझ्या पुढच्या पिढ्यांमधली मात्र लोक जात आहेत, पण मी मात्र तसाच आहे. ह्या म्हाताऱ्याला किती दिवस सांभाळायचं, ह्याची किती दिवस सेवा करायची, म्हणून शेवटी मला घरातल्या लोकांनी हाकलून दिलं आहे आणि तेव्हापासून मी इथे ह्या झाडाखाली वाट बघत बसतोय की देव मला प्रसन्न व्हावा आणि देवाकडे मी म्हणावं की माझं हे अमरत्व काढून घे आणि मला मृत्यू दे. मृत्यू हे वरदान आहे खरं तर. आणि ह्या मृत्यू जर नसेल तर किती भयंकर परिस्थिती होईल. आपल्या मागच्या पिढ्यांमधले जर सगळे लोक जिवंत असतील तर घरामध्ये काय परिस्थिती होईल, एक थोडंसं इमॅजिन करून बघा की किती भयंकर सिच्युएशन्स क्रिएट होतील. आणि राजाला लक्षात आलं की आपलं हे चुकतं आहे, आपल्याला ह्याच्यात थोडंसं काहीतरी मॉडिफाय केलं पाहिजे. राजा पण हाव माणसाची लवकर सुटत नाही. राजा म्हणाला, मला ह्याच्यात थोडासा बदल केला पाहिजे की अमरत्व तर हवं आहे, पण वार्धक्य नको आहे, तारुण्य हवं आहे, सतत चिरतरुण अमरत्व हवं आहे, मग चालेल ना कितीही वर्ष जगलो तरी. हां म्हणाला, आता ठीक आहे, आपण असं मागूयात साधूला. आणि म्हणून पुन्हा साधूकडे गेला. साधूला म्हणाला की महाराज, एक थोडासा बदल मला आशीर्वादामध्ये करून द्या की अमरत्व तर हवं आहे, पण तारुण्य हवं आहे, निरोगी हवं आहे. ठीक आहे म्हणाले. मग ज्या तळ्यापाशी तू आत्ता गेला होतास त्याच्या पुढचा अजून एक डोंगर चढून उतरून जा आणि डोंगर उतरल्या समोर तुला जे झाड दिसेल त्या झाडाचं एक फळ खा, म्हणजे तू चिरतरुण होशील. ठीक आहे म्हणाला. गेला तिकडे, झाड बघितलं, त्या झाडाचं फळ तोडलं आणि आता खाणार इतक्यामध्ये भांडणाचा आवाज ऐकू आला. आजूबाजूला बघितलं तर साधारण 20-25 तरुण भांडत होते एकमेकांशी. राजाने विचारलं, अरे काय झालं, भांडता काय? त्याच्यातला एक 25चा तरुण दुसऱ्या 25च्या तरुणाकडे हात करून म्हणतोय, अहो हे माझे वडील, हे 200 वर्षाचे, मी 150 वर्षाचा. मी 150 वर्षाचा झालो तरी हे अजून माझ्या नावाने प्रॉपर्टी करत नाही आहेत, मला अजून सगळी धनदौलत अजून देत नाहीत, अजूनही ह्यांनी सगळी कागदपत्रं काही माझ्या नावावर केलेली नाही आहेत आणि म्हणून मी भांडतो. मी किती वर्ष वाट बघू, मी स्वतः 150 वर्षाचा आहे, अजून मी किती वर्ष वाट बघू हक्कासाठी माझ्या. त्या दुसऱ्या तरुणाने तिसऱ्या 25 वर्षाच्या तरुणाकडे बोट दाखवलं आणि म्हणाला, अहो मी 200 वर्षाचा, माझे वडील 250 वर्षाचे, हे माझे वडील आहेत आणि ह्यांनीच माझ्या नावावर अजून जर प्रॉपर्टी केली नाही तर मी अजून मुलाच्या नावावर कुठून करू.
250 वर्षाचा तो तरुण दुसऱ्या तरुणाकडे बोट दाखवून म्हणतोय, अहो हे माझे वडील, हे 300 वर्षाचे, ह्यांची हाव अजून सुटत नाही आहे, अजून माझ्यामध्ये सगळी भोगण्याची ताकद आहे म्हणतात, अजून माझा पैसा मीच भोगणार असं त्यांचा हाव अजून सुटत नाही आहे, त्यांनीच माझ्या नावावर केलं नाही तर मी पुढे कशी देऊ. आणि मग राजाच्या लक्षात आलं की अमरत्व हे वरदान नाही तर मृत्यू हे वरदान आहे. प्रकृतीचा खेळ पुढे चालत राहायला हवा असेल, पुढे पुढे जायला हवा असेल तर मृत्यू हे वरदान आहे. आणि म्हणून जातस्य हि ध्रुवो मृत्युर ध्रुवही जन्म मृतस्य च, जे जन्मलं आहे ते नाशणार आहे, नासलेलं पुन्हा येणार आहे, नवीन रूपामध्ये येणार आहे. आणि हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, हे सतत चालत राहणार आहे. आणि हीच प्रकृती ह्याच पद्धतीने चालत राहील तर ती नीट राहील, ती सुव्यवस्थित चालू राहील. मग जर ह्या प्रकृतीच्या चक्रामध्ये जर हे लोक मरत असतील तर तुला शोक करायची काहीच गरज नाही अर्जुना. कारण ह्या चक्रामध्ये, ह्या नियमामध्ये आज ना उद्या ते मरणारच आहेत. मग जे मरणारच आहे त्याचा तू शोक का करतोस. आणि म्हणून हा नित्य जन्मणारा नित्य मरणारा असेल आत्मा, तसा तो नाही, पण असेल तरीसुद्धा त्याचा शोक तू करू नको असं भगवंत सांगतात. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणाले, अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवना. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत. आधी अव्यक्त होतं, मग व्यक्त झालं. अव्यक्तादीनि भूतानि, सगळी भूत मात्र आधी अव्यक्त होती. व्यक्तमध्यानि भारत, मधल्या काही काळासाठी हे अर्जुना हे सगळे व्यक्त झाले. अव्यक्त निधनान्येव, नंतरही पुन्हा ते अव्यक्तच जाणार आहेत. तत्र का परिदेवना, मग त्याचा शोक तू का करतोस. म्हणजे हा प्रवास कसा आहे, अव्यक्ताकडून अव्यक्ताकडे हा प्रवास आहे. अव्यक्तामधून आलेला आहे, मध्ये काही काळ दिसतंय आणि पुन्हा अव्यक्त होतंय. मग ह्याचा शोक तू का करतोस असं भगवंत सांगतात. आणि मागच्या एका भागामध्ये आपण बघितलं की जे आधीही नाही आणि नंतरही नाही ते मधल्या काळात दिसत असलं तरीसुद्धा मधल्या काळात ते नित्य परिवर्तित होत असल्यामुळे त्याला मृतच मानावं. म्हणून हे सगळं जे दिसतंय ना हे मृत आहे. कारण हे नित्य परिवर्तन होत राहते. ना सतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः. हलत नाही आहे, हलतं आहे ना, स्थिर नाही आहे ना, म्हणजे ते असत आहे. जे जे स्थिर नाही आहे ते ते असत आहे. आणि मग जे आधी मांडुक्य कारिकेमधला हा सिद्धांत आहे की जे आधी, ज्याला आधीही अस्तित्व नाही आणि नंतरही अस्तित्व नाही, मधल्या काळातही ते अस्तित्वहीनच असतं. आणि म्हणून आजूबाजूचं सगळं विश्व, सगळी सृष्टी दिसत असली ना, भासत असली ना, तरीसुद्धा ही सगळी सृष्टी मृत आहे. आपण त्याला म्हणतोय की चालू आहे संसार, रहाटगाडगं चालू आहे, पण तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने जेव्हा आपण बघतो तेव्हा हे सगळं मृत आहे. आणि म्हणून कबीरांचं एक इतकं सुंदर भजन आहे. कबीर म्हणाले की हे संपूर्ण गाव, गाव म्हणजे ही सगळी सृष्टी, ही सगळी पृथ्वी, हे सगळं ब्रह्मांड. गाव एक शब्द त्यांनी वापरला आहे, पण संपूर्ण ब्रह्मांडाबद्दल ते असं म्हणतात. साधो रे ये मुर्दों का गाँव, साधो रे ये मुर्दों का गाँव. पीर मरे पैगंबर मरी है जिंदा जोगी. राजा मरी है प्रजा मरी है, मरे बैद और रोगी, मरे बैद और रोगी. साधो रे ये मुर्दों का गाँव. चंदा मरी है, सूरज मरी है धरती आकाशा.
14 भुवन के चौधरी मरी है, इन्हों की क्या आशा, इन्हीं की को आशा। साधो रे ये मुर्दों का गाँव। 9 मरे है 10 मरी है, मरी ही सहज 88। 33 कोटि देव मरी है, बड़ी काल की बाजी, बड़ी काल की बाजी। साधो रे ये मुर्दों का गाँव। नाम अनाम अनंत रहते है, सत्य दूजो न कोई। नाम अनाम अनंत रहत है, दूजो सत्य न कोई। कहे कबीरा सुन रे बंदे, कहे कबीरा सुन रे बंदे, भटक मरो ना कोई, भटक मरो ना कोई। साधो रे ये मुर्दों का गाँव। साधो रे ये मुर्दों का गाँव। सगळं मृत आहे म्हणाले। साधो रे ये मुर्दों का गाव। या गावामध्ये कोणी जिवंत नाही, सगळे मृतच आहेत। मरे है वैद्य और रोगी, रोगी मरणारे, मग वैद्य जिवंत राहणार आहे का? तोही मरणारच आहे। 14 भुवन के चौधरी मरे है, 14 भुवनांमधले सगळे जे प्रमुख आहेत ते मेलेत, तर चंद्र काय, सूर्य काय, धरती काय, आकाश काय, ह्याचा तरी काय पाड राहणार आहे? आणि सगळ्यात आपल्या मान्यतांवर, आपल्या विचारांवर प्रहार करणारं वाक्य म्हणजे 33 कोटी देव मरी है। देवतासुद्धा राहत नाहीत। सप्तचिरंजीव आहेत आपल्याकडे। सप्तचिरंजीवांचा एक श्लोक आहे, अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषणः कृपः परशुरामश्च सप्तैते चिरंजीविनः। हे 7 चिरंजीव आहेत आपल्याकडे। पण अत्यंत मनापासून क्षमा मागून हे वाक्य बोलते की 33 कोटी देव आणि हे सप्त चिरंजीवसुद्धा टिकणार नाहीत कायम। अधिकार नाही मला बोलायचा, विषय समजवायचा म्हणून बोलते, पण कल्पांती हे सुद्धा नाचणार आहे। मग जर कल्पांती एवढं सगळं नाचणार आहे, तर तुम्ही आणि मी राहणार आहोत का हो? म्हणजे अव्यक्तातून अव्यक्ताकडे जातं आणि मध्ये काही काळ व्यक्त असतं, त्याचा मोह का आणि ते गेलं म्हणून शोक तरी का? खूप पचायला जड आहे हे, पण आहे हे असंच आहे। भगवंतांनी सांगितलं आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर काही क्वेश्चन मार्क नाही आहे, हे असं आहे। मग हे सगळं असं असताना आपण दुःखी का होतो? मुळात हे जर सगळं असं आहे तर आपण दुःखी का होतो? तर ह्या सगळ्याचं एक मुख्य कारण असं सांगता येतं की व्यक्तिगत अहंकारामुळे मनुष्य दुःखी होतो। फक्त प्रकृतीचं हे चक्र चाललंय असं आपण म्हटलं तर आपल्याला एक वेळ ते समजतं, कळतं किंवा मान्य करायचा थोडासा प्रयत्न करतो। पण आपल्याकडे ना बघताना आपण खूप मी वेगळा आणि ही प्रकृती नाही असं बघतो आपण, पण खरं असं नाही, ही पण प्रकृतीच आहे ना। मग प्रकृतीच्या चक्रामध्ये हे सगळं जेव्हा होतं आहे आपण असं म्हणतो, तेव्हा मीही त्या प्रकृतीचाच भाग आहे
आणि प्रकृतीमधल्या क्रिया माझ्या बाबतीतसुद्धा घडणार आहेत, हे जर आपण स्वतःला स्वीकारलं तर त्रास होत नाही. व्यक्तिगत अहंकारामुळे आपण असं करतो की माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला, किंवा अगदी आपण म्हणू आत्ता रिसेंटली सगळ्यांनी ज्याचा अनुभव घेतला, कोविड. प्रकृतीमध्ये ही घटना घडली आणि त्याद्वारे आपणही प्रकृतीचा हिस्सा असल्यामुळे आपल्यालाही त्याला फेस करावं लागलं. कोणाला सौम्य प्रकारचा झाला, कोणाला खूप जास्त सिव्हिअर झाला कोविड, पण कोविड सगळ्यांना झाला. मग मलाच कोविड झाला म्हणून आतंक करण्यापेक्षा आपण जर हे प्रकृतीमध्ये आहे, प्रकृतीमध्ये घडते, मीही प्रकृतीचा हिस्सा आहे आणि म्हणून मलाही झाला. पर्सनली जेव्हा आपण गोष्टी घेतो ना, तेव्हा तर आपल्याला त्रासदायक होतात. ज्या गोष्टीला आपण पर्सनली वैयक्तिकदृष्ट्या आपण की हे फक्त माझ्या बाबतीत झाले असं जेव्हा आपल्याला वाटतं ना, तेव्हा आपल्याला त्रास होतो. म्हणजे एखादी स्त्री गर्भवती झाली तर तिला असं वाटतं की मीच पहिल्यांदा गर्भवती आहे, मीच बाळाला जन्म देणार आहे, ते तिचं पर्सनल होऊन जातं. पण प्रकृतीमध्ये ह्याच्या आधी किती स्त्रिया गर्भवती झाल्या, किती जणांनी बाळांना जन्म दिला, आत्ता तू गर्भवती असतानासुद्धा किती स्त्रिया गर्भवती असणार आहेत, याच्यानंतरही असणार आहेत. आणि मनुष्यच नाही, प्राण्यांमध्ये सुद्धा. म्हणजे ही गर्भवती राहणं किंवा बाळाला जन्म देणं ही काय नव्याने घडलेली गोष्ट नाही आहे तुझ्याबरोबर. किंवा तरुण तरुणी अगदी मुलं असतात, प्रेमात पडतात, त्यांना वाटतं नाही आमचं प्रेम फक्त आमच्या दोघांनाच माहिती आहे, अजून कोणाला तिसऱ्याला आम्ही कळू दिलं नाही आहे. अरे पण ह्याच्या आधी किती करोड लोकांनी असं प्रेम केलं, पुढेही करतील. पशुपक्षीसुद्धा प्रेम करतात. प्रेम करणं ही काही वैयक्तिक म्हणजे किंवा तुझ्यासाठी स्पेशली घडलेली घटना नाही आहे. ही घटना सृष्टीमध्ये घडतच असते. एखाद्या वेळेस आपल्या घरात मृत्यू होतो तेव्हा आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळ, ही प्रकृतीची घटना आहे. प्रकृतीच्या ह्या चक्रामध्ये हे घडणार आहे. आपण जेव्हा त्या घटनेला वैयक्तिक मानायला लागतो ना, तेव्हा आपल्याला त्याचा त्रास होतो. वैयक्तिक अहंकारामुळे हा त्रास होतो. एक खूप मोठे तत्त्वचिंतक जिद्दू कृष्णमूर्ती म्हणून, जे कृष्णमूर्ती नावाने ते खूप फेमस आहेत, आत्ता अलीकडे होऊन गेले. मूळ भारतीय वंशाचेच ते, पण त्यांचं संपूर्ण आयुष्य त्यांनी पाश्चात्य देशामध्येच ते राहिले. त्याच्यामुळं त्यांचे सगळे व्हिडिओ यूट्यूबवर आहेत, ज्यांना बघायचं. अत्यंत सुंदर विवेचन करतात ते. इंग्लिशमध्ये व्हिडिओ असतात त्यांचे, कारण त्यांचं सगळंच पाश्चात्य देशामध्ये त्यांचं राहणं झालं संपूर्ण आयुष्य. पण अत्यंत शांत, अत्यंत बॅलन्स्ड मनुष्य, कधीही चिडणार नाही, कधीही चेहऱ्यावरची रेष आणणार नाही, अत्यंत समाधानी आणि प्रसन्न असं व्यक्तिमत्व. त्यांना असं विचारलं की तुम्ही इतके शांत, कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही इतके शांत कसे राहू शकता? तर त्यांनी असं उत्तर दिलं होतं की आय डोंट टेक एनिथिंग पर्सनली. मी कुठलीही गोष्ट पर्सनली घेत नाही, वैयक्तिक माझ्यावर घेत नाही. प्रकृतीची घटना आहे म्हणून मी तटस्थपणे बघतो, वैयक्तिक माझा संबंध त्या घटनेशी मी जोडत नाही आणि म्हणून मला त्रास होत नाही, असं त्यांनी उत्तर दिले. आता अर्जुनाने सुद्धा ह्याच्या आधी इतकी युद्ध केलेली आहेत, इतक्या जणांना मारलेलं आहे, तेव्हा त्याला त्रास झाला नाही. पण आत्ता तो भीष्मांना आणि द्रोणाचार्यांना वैयक्तिक स्वतःचे गुरु, स्वतःचे आजोबा ह्या दृष्टीने बघतोय, म्हणून त्याला त्रास होतोय. नाहीतर त्यांनी किती वेळा केलेलंच आहे युद्ध. अगदी भीष्मांशी आणि द्रोणाचार्याशी सुद्धा विराट राजाच्या अज्ञातवासाच्या काळामध्ये केलेलं आहे. पण तेव्हा त्याला मारायचं नव्हतं ना, त्यांना फक्त त्यांनी बेशुद्ध केलं होतं आणि विराट राजाच्या गायी सोडवल्या होत्या. भीष्मांशी युद्धाशी सगळ्याच भीष्मांशी, द्रोणाशी, कर्णाशी सगळ्याच कौरवांशी त्याचं युद्ध करून झालं होतं अज्ञातवासाच्या काळामध्ये. पण तेव्हा कोणाचीही जीवितहानी होणार नव्हती. त्यांनी फक्त सगळ्यांना बेशुद्ध केलं होतं आणि विराट राजाच्या गायी सोडवून आणल्या होत्या. पण आत्ताचं युद्ध असं आहे ना की हे निर्णायक युद्ध आहे. ह्याच्यामध्ये एक कोणतरी मरणार आणि अर्जुनाला स्वतःच्या सामर्थ्यावर भरोसा आहे. त्याच्यामुळं त्याला असं आतून वाटतं की हेच माझ्या हातनं मरणार आहेत आणि म्हणून वैयक्तिक त्या युद्धाशी, वैयक्तिक त्या योद्ध्याशी तो संबंध जोडतोय. आणि म्हणून आता
हे जातस्य ही ध्रुवो मृत्यू ध्रुवे जन्म मृतस्य च हे तत्त्वज्ञान माहिती नाही आहे का? आजूबाजूला एक सुज्ञ माणसाला सगळ्यांनाच माहिती असतं. गीतेचाच उपदेश वाचायला पाहिजे असं काही नाही. जन्मलेला मरतो हे आपल्याला माहीत नाही आहे का? मग हे अर्जुनाला माहीत नसेल का? तरीही त्याला त्रास होतो आहे, कारण तो वैयक्तिक अहंकारापायी तिथे अडकला आहे. वैयक्तिक अहंकारामुळे तिथे अडकला आहे. आणि म्हणून जेव्हा वैयक्तिक अहंकार येतो तेव्हा मनुष्याची सत्सद विवेकबुद्धी थोडीशी मागे पडते. श्रीमद भागवत हे जे पुराण आहे, ह्या पुराणाचा सुरुवातीचा म्हणजे भागवत महात्म्याचा जो भाग आहे, ह्या भागामध्ये एक सुंदर अशी कथा येते आत्मदेवाची. आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण आहे. त्याला 2 मुलं आहेत, एक धुंदुकारी आणि एक गोकर्ण. गोकर्ण अत्यंत चांगला आहे, सुशील आहे, चारित्र्यवान आहे, गुणी आहे आणि त्याच्या अगदी विरुद्ध धुंदुकारी आहे. आणि धुंदुकारीच्या वागण्याचा आत्मदेवाला खूप त्रास होतो आहे आणि तो खूप खिन्न होतो की ह्याला सगळी वाईट व्यसनं आहेत, सगळ्या प्रकारचे वाईट धंदे हा करतो आहे. ब्राह्मण आहे तरी कुठल्याही प्रकारचं शुचिर्भूतता तो पाळत नाही आहे, वाटेल त्या गोष्टी करतो आहे आणि ह्याचा आत्मदेवाला भयंकर मनस्ताप होतो आहे. आणि हे एकदा आपल्या मनातलं शल्य आत्मदेव आपल्या दुसऱ्या मुलापाशी गोकर्णापाशी, जो अत्यंत सुसंस्कारी आहे, त्याच्याशी बोलतो आहे. आणि आत्मदेवानी सगळं आपलं शल्य त्याला सांगितलं की मला खूप वाईट वाटतं, मला खूप त्रास होतो धुंदुकारीचं वागणं बघून. तेव्हा गोकर्णाने त्याला इतकं सुंदर उत्तर दिलं. गोकर्ण म्हणाला की बाबा, धुंदुकारी वाईट वागतोय, त्याला वाईट व्यसनं आहेत, त्याला वाईट सवयी आहेत, ह्याचा तुम्हाला त्रास होतो का? माझा मुलगा धुंदुकारी वाईट सवयी आहेत, वाईट व्यसनाचा आहे, म्हणून तुम्हाला त्रास होतो. किती सुंदर प्रश्न आहे. म्हणजे धुंदुकारीला वाईट व्यसनं आहेत ह्याचा तुम्हाला त्रास होतो का? वाईट व्यसनं असलेला धुंदुकारी माझा मुलगा आहे ह्याचा तुम्हाला त्रास होतो. तो जर इतर कोणाचा मुलगा असता तर तुम्हाला इतकाच त्रास झाला असता का? आणि आत्मदेवाच्या लक्षात आलं की हो, असा मुलगा जर दुसऱ्याच्या घरात असता तर मला इतका मनस्ताप झाला नसता. हा माझा मुलगा मी म्हणतो म्हणून मला त्रास होतो. म्हणजे प्रकृतीच्या गोष्टी जेव्हा मी स्वतःवर घेतो तेव्हा मला त्याचा त्रास होतो. युद्धामध्ये योद्धे मारले जाणार आहेत, पण ते योद्धे माझे नातलग आहेत असं जेव्हा मी स्वतःवर घेतो तेव्हा मला त्याचा त्रास होतो. आणि म्हणून भगवंत म्हणतात की अव्यक्ताकडून अव्यक्ताचा हा प्रवास आहे. मध्ये काही काळ व्यक्त दिसते, त्याचा तू शोक का करतोस? पुढच्या श्लोकामध्ये भगवंत असं म्हणतात, आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेन माश्चर्यवद् वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनौ वेदन चैव कश्चित. आता त्याच्या मनाप्रमाणे थोडंसं त्याला समजावलं, थोडंसं तुझ्या मान्यता कशा आहेत, तुझ्या मान्यतांप्रमाणे सुद्धा तुझं शोक करणं कसं चुकीचं आहे असं भगवंतांनी सांगितलं. आणि पुन्हा आपल्या मूळ विषयावर भगवंत आले की हा जो आत्मा आहे ह्या आत्म्याकडे आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेन, क्वचित एखादा मनुष्य आश्चर्यकारक दृष्ट्या ह्या आत्म्याकडे पाहतो. पश्यति पाहतो, आश्चर्यवत आश्चर्य पाहिल्यासारखा ह्या आत्म्याकडे पाहतो. म्हणजे पाहण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यावर ध्यान करतो, त्या विषयाच्या बाबतीत एकाग्र होतो. आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेन आश्चर्यवद् वदति तथैव चान्यः. कोणी एखादा आश्चर्याने ह्याच्याबद्दल वक्तव्य करू लागतो. वदती वक्तव्य करू लागतो. आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति. एखादा दुसरा कोणी हे काय आहे बाबा, आत्मा म्हणजे काय गूढ आहे हे मला जाणून घ्यायचं आहे म्हणून त्याच्याबद्दल ऐकू लागतो. शृणोती ऐकू लागतो. श्रुत्वाप्येनौ वेदन चैव कश्चित. म्हणजे काही जण ह्याच्याबद्दल खूप ऐकतात पण काहीच कळत नाही.
आता ह्या श्लोकाचा अर्थ काय की हा जो आत्मा आहे, हा आत्मा जाणून घेण्याचा साधक वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करतो. त्याच्यावर ध्यान करण्याचा प्रयत्न करतो, त्याच्याबद्दल ऐकण्याचा प्रयत्न करतो. कारण तुम्ही ऐकलंच नाही तर तुम्हाला कळणार नाही कसं. म्हणजे श्रवण हे जे पद्धती आहे, श्रवणाची जी पद्धती आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कळतं की तुम्हाला काय करायचं आहे. श्रवण आपल्याकडे म्हणजे कुठलंही अगदी साधं कुठलीही कला असू दे, अगदी गाणं जरी असेल ना, तर उत्तम गायक हा आधी उत्तम श्रोता असावा लागतो. त्यांनी खूप गाणं ऐकलेलं असावं लागतं, तेव्हा तो गाऊ शकतो. तसं कुठल्याही गोष्टीचं ज्ञान घ्यायचं असेल तरी ज्ञानी माणसाकडून, त्या त्या विषयातल्या ज्ञानी माणसाकडून ते श्रवण करावं लागतं आधी आपण, आणि मग त्याच्यावर आपण काम करू शकतो. म्हणून आत्मा काय आहे हे समजून घेण्यासाठी कोणी त्याच्याबद्दल खूप श्रवण करतं, कोणी बोलून त्याच्याबद्दल व्यक्त होता येते का, बोलून त्याच्याबद्दल आपल्याला काही समजतंय का, असा कोणी प्रयत्न करतो, कोणी पश्यती पाहण्याचा प्रयत्न करतो. ही सगळी साधकाची लक्षणं आहेत. साधक आत्मा जाणून घेण्यासाठी काय काय करतो, ही सगळी त्याची लक्षणं आहेत. आणि बहुतांशी लोकांना किंवा अनेक लोकांना ऐकूनसुद्धा आत्मा म्हणजे काय प्रकरण आहे कळत नाही, असा ह्या श्लोकाचा अर्थ आहे. तर आत्मा कळणं हा बोलून, पाहून, ऐकून कळण्याचा हा खरं विषय नाही, हा अनुभवण्याचा विषय आहे. म्हणून माऊली ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओवीमध्ये लिहितात, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. पहिली ओळ आत्मरूपाला डेडिकेट केली आहे माऊलींनी. ओम नमोजी आद्या, तू आद्य आहेस, तुझ्याशिवाय काहीच नाही, तू आद्य कारण आहेस सगळ्याचं. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, वेदांचा जो प्रतिपादित विषय आहे तो तू आहेस. तुला समजवण्यासाठी वेदांचा एवढा प्रपंच मांडलेला आहे, उपनिषदांचा एवढा प्रपंच मांडला आहे. प्रत्येक वेदाचा, उपनिषदांचा, शास्त्रग्रंथांचा, पुराणांचा एकच प्रतिपादित विषय आहे आणि तो म्हणजे आत्मा. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या, ज्याचं स्वतःला अनुभव होतो, ज्याची जाणीव माझ्या आतमध्ये सतत आहे, जो माझा मलाच जाणवून घ्यावा लागतो किंवा तो माझा मला जाणवतच असतो, तो आत्मरूप. म्हणजे 10 वर्षाची मी असताना मी आहे ही जाणीव मला होती का? होती. 20 वर्षाची असताना होती का? होती. 30 वर्षाची असताना होती का? होती. आत्ता आहे का? आहे. अजून 10 वर्षांनी जर जिवंत राहिले तर असणार आहे का? ह्या शरीरात कुठेही असेल तेव्हा तिथेही असेलच मी आहे ही जाणीव. पण त्या जाणीवेमध्ये 10 वर्षाच्या जाणीवेमध्ये आणि आत्ताच्या जाणीवेमध्ये काही फरक राहिला आहे का? काही फरक आहे का? त्यावेळेला सुद्धा जितकं ठामपणे मला माहिती होतं की मी आहे, तितकंच ठामपणे आत्ताही मला माहिती आहे की मी आहे. कमी नाही, जास्त नाही, त्याच्यात काही कन्फ्युजन नाही आहे, काही प्रमाण कमी जास्त नाही. मी आहे तेव्हाही मला तेवढ्याच प्रकर्षाने माहिती होतं आणि आत्ताही मला तेवढ्याच प्रकर्षाने माहिती आहे मी आहे. ही जाणीव, हे हे माझं मला जाणवतं आहे ना. पण ह्याला स्वसंवेद्या म्हणत असताना सुद्धा याला आत्मरूप म्हणता येत नाही, कारण मी आहे तिथं. ही जी मी आहे ही जाणीव येते ही अहंकाराच्या केंद्रामधून येते. म्हणून जेव्हा मी निघून जाईल आणि फक्त आहे उरेल. आत्ता मी म्हणताना मी माझं नाव, माझं गाव, माझं शिक्षण हे सगळं त्याच्यामध्ये येतं, मी आहे यामध्ये. जेव्हा मी पण निघून जाईल आणि फक्त आहे ही जाणीव राहील, ती आत्मस्वरूपातून, आत्माच्या केंद्रामधून ती जाणीव तुम्हाला होते आणि ती तुमच्याबरोबर कायम असतेच.
फक्त आपण बाकीच्या मीमध्ये इतके अडकलेलो असतो की ती नुसत्या आहेची जाणीव आपण घेतच नाही. म्हणून म्हणतात भगवंत नित्य प्राप्त आहे, वेगळा कुठून प्राप्त नाही करायचा आहे, तो फक्त ओळखायचा आहे. तर ही जी स्वतःची अनुभूती आहे ही प्रत्येकाने स्वतःची घ्यायची. म्हणजे मला भूक लागली आहे तर मीच जेवायला हवं आहे, इतर कोणी जेवून चालणार नाही आहे. तसं आत्म्याचा अनुभव जर घ्यायचा असेल तर इतरांनी कोणी माझ्यासाठी घेऊन तो मला आयता देता येणार नाही, माझा मलाच घ्यावा लागेल. त्याच्यासाठी श्रवण, वाचन, चिंतन हे सतत करण्याचा एक आपल्याकडे प्रघात आहे. कारण त्या विषयामध्ये, त्या विचारांमध्ये तुम्ही सतत राहता, तेव्हा अनेक वर्ष तुम्ही त्या विचारांमध्ये राहिल्यानंतर कधीतरी तुम्हाला ती जाणीव आहेच, पण ती स्पष्ट व्हायला लागते. बाकीचे त्याच्यावरचे पदर हळूहळू गळत जायला लागतात. म्हणून आश्चर्यकारक आत्मा तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने जरी त्याला आश्चर्यकारक, गूढ आणि असं काही जरी म्हटलं तरी तो आपल्यामध्ये नित्य प्राप्त असलेला आत्मा बघण्याचे, ऐकण्याचे आणि बोलण्याचे, जाणवण्याचे प्रयत्न आपण सतत करायला हवेत. आणि म्हणून हे आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनम आश्चर्यवद् वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनो वेद न चैव कश्चित्. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणाले, देही नित्यमवध्योयन देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि. देही नित्यमवध्योयन, देही जो आहे, देहामधून जो प्रगट होतोय तो नित्य अवध्य आहे. अवध्य म्हणजे ज्याचा कधीही वध करता येत नाही असा देही नित्य अवध्य आहे. देहे सर्वस्य भारत, आणि तो प्रत्येक देहामध्ये आहे. प्रत्येक देहामध्ये, प्रत्येक देहामधून जो प्रगट होतोय, प्रत्येक देहाला अस्तित्व ज्याच्यामुळे आहे, प्रत्येक देहाची हालचाल ज्याच्यामुळे होतीये, तो देही प्रत्येक देहामधून प्रकट होतोय आणि तो अवध्य आहे. तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि. तस्मात् सर्वाणि भूतानि, सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी, भूतमात्र म्हणजे फक्त मनुष्य नाही, सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी हा देही नित्य आहे. सनातन धर्मामध्ये आपण म्हणतो सर्वसमावेशक आहे, सगळ्या गोष्टींना तितक्याच पद्धतीने, म्हणजे एका माणसाचा जीव जितका महत्त्वाचा ना तितकाच एका कीटकाचा जीव महत्त्वाचा आपण असं म्हणतो. कारण प्रत्येकातून प्रकट होणारं चैतन्य तेच आहे. मग तस्मात् सर्वाणि भूतानि, म्हणून आपल्याकडे एक असं म्हटलं जातं, हर कंकर में शंकर है. चराचरामध्ये भगवंत आहे. चराचर हे त्याची अभिव्यक्ती आहे, त्या आत्म्याची अभिव्यक्ती आहे. प्रत्येक अणुरेणू, प्रत्येक कण आणि कण त्या आत्मस्वरूपाची अभिव्यक्ती आहे असं आपण मानतो. आणि म्हणून तू शोक करू नकोस अर्जुना, असं भगवंतांनी इथं सांगितलं आहे. ही खूप, म्हणजे तस्मात् सर्वाणि भूतानि हा इतका महत्त्वाचा, सर्वाणि भूतानि सगळ्या भूतांमध्ये, हा इतका महत्त्वाचा शब्द आहे ना. आणि हा फक्त आपल्याला सनातन धर्मामध्येच बघायला मिळतो. इतर धर्मामध्ये सर्वाणि भूतानि हा प्रकार नाही. आपल्याकडं अहो नदीला सुद्धा देवी मानतो आपण, पर्वतांची सुद्धा पूजा करतो. हर कंकर में शंकर आहे जसं आपण म्हटलं, तसं प्रत्येक ठिकाणी ते चैतन्य आपण बघतो. तस्मात् सर्वाणि भूतानि, सगळ्या भूतांमध्ये तो आहे, प्रत्येक कणाकणात तो आहे. आणि म्हणून अर्जुना तू शोक करू नकोस असं भगवंत सांगतात. 11व्या श्लोकापासून सुरू झालेला उपदेश, महत्त्वाचा उपदेश 30व्या श्लोकापर्यंत इथे भगवंत सांगतात. हे जे 20 श्लोक आहेत ना, हे 20 श्लोक खूप महत्त्वाचे आहेत.
आता खरं तर आपण असा विचार करू शकतो की युद्धाचं मैदान आहे आणि युद्धाच्या मैदानावर आत्मज्ञानाचा उपदेश, सुरुवातच भगवंतांनी आत्मज्ञानाच्या उपदेशाने का बरं केली असेल? युद्ध चालू आहे, दोन्हीकडून सैन्य शस्त्र तयार करून उभे आहेत, शंखनाद झाले, इथे ह्याला शोक होतोय आणि भगवंतांनी आत्मज्ञान का बरं सुरू केलं असेल? प्रश्न पडायला हवा हा, की आत्मज्ञान का? म्हणजे त्याचं शोक मोह वगैरे तो राहिला बाजूला, त्याचं दुःख राहिलं बाजूला, आणि आत्मज्ञान कसं सुरू झालं? तर हे जे 20 श्लोक आहेत, हे जसं आपण सुरुवातीला म्हटलो आहे आपण की दुसरा अध्याय हा सूत्र अध्याय आहे. हे 20 श्लोक म्हणजे आयुष्याची सूत्र आहेत आणि ह्या सूत्रांच्या अनुषंगाने जेव्हा तुम्ही तुमच्या कार्यामध्ये कार्यरत होता आणि ह्या सूत्रांच्या आधारे जेव्हा तुम्ही वर्तन करता तेव्हा तुमची कार्य सुरळीत पडतात. आता हे जे सूत्र आहे काय आहे? आत्मा शाश्वत आहे आणि प्रकृती नाशिवंत आहे, हे मूळ सूत्र आहे. आणि हेच वेगवेगळ्या पद्धतीने भगवंतांनी ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आपली सगळी दुःख प्रकृतीला शाश्वत मानल्यामुळे झालेली आहेत. आणि म्हणून जेव्हा तुम्ही हे सूत्र गाठीशी बांधताना की प्रकृती नाशिवंत आहे आणि आत्मा शाश्वत आहे, तेव्हा तुमचे 99.99% तुमचे विषय, खरं तर 100%च तिथेच जातात. एखादा तुमचं तुम्हाला नाही कळलं तर तुम्हाला एखाद्या मार्गदर्शकाची गरज भासू लागते. पण हे 20 सूत्र म्हणजे जेव्हा गणित हा विषय असतो ना, तेव्हा आपल्याला आधी सगळी सूत्र समजून घ्यावी लागतात आणि मग त्या सूत्रांमध्ये आपली उदाहरणाची, जेव्हा गणिताचे उदाहरणं सोडवायची असतात तेव्हा त्याच्यामध्ये त्या सूत्रामध्ये त्या किमती घालायच्या आणि उदाहरणं सोडवायची आणि उत्तर काढायचं. तसं हे 20 श्लोक सूत्र आहेत आयुष्याचे. तुमच्या आयुष्यात कुठलाही, कधीही, केव्हाही, कसाही प्रसंग आला जिथे तुम्ही अडताय तेव्हा ह्या 20 श्लोकांचा अभ्यास करायचा आणि ह्या 20 श्लोकांमार्फत आपल्याला उत्तर मिळतं आहे का बघायचं. आणि मिळणार हे नक्की आहे. हे युद्धाच्या मैदानावर जरी सांगितलं असतं तरी आपल्या डेली लाईफमध्ये आपण हे वापरू शकतो. म्हणजे एखाद्याने आपण ऑफिसमध्ये काम करतो आहे आणि आपल्याला लाच देऊ केली तर लगेच मनात आलं पाहिजे, नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः. हे अस्थिर आहे, हे असत आहे, हे आज मिळाले हे उद्या जाणार आहे, ह्याला अस्तित्व नाही, ह्याला भाव नाही, तेव्हा हे स्वीकारायची आवश्यकता नाही. एखाद्या आपल्या जवळच्या मनुष्याने आपला अपमान केला, लगेच लक्षात आलं पाहिजे. अव्यक्तादीनी भूतानी व्यक्तमध्यानी भारत अव्यक्त निधनानी एव तत्र का परिदेवना. तो कायम असा वाईट वागत नाही, तो मुळात चांगला आहे. आत्ता थोड्या वेळ थोडासा हा वाईट वागल्यासारखा मला भासतोय, पण तो खरा मुळात वाईट नाही आहे, मग सोडून द्या. ह्या थोडक्या वेळासाठी, थोडका वेळ त्याचा जो राग दिसतोय त्याच्याला महत्त्व कशाला द्या, सोडून द्या. बिझनेसमध्ये नुकसान झालं, जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च. आज नुकसान झालं आहे, उद्या फायदाही होईल, परवा परत नुकसान होईल, परत फायदा होईल. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा तस्माद परिहार्यर्थे. अपरिहार्य करण्यासाठी काय शोक करायचा. म्हणजे हे श्लोक असे आपल्याला आयुष्यात वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये लावता आले पाहिजेत. आणि म्हणून सगळी गीता पाठ जरी नसली झाली तर उत्तम, पण हे 20 श्लोक पाठ असावेत, ते चिंतनामध्ये असावेत, ते मननामध्ये असावेत, जेणेकरून फॉर्म्युला पाठ असला की समोर गणित आल्यानंतर आपल्याला लगेच उत्तर काढता येतं. तसं ही सूत्र सगळी पाठ करून ठेवण्यासारखी आहेत. श्लोक क्रमांक 11 ते श्लोक क्रमांक 30 ही सगळी सूत्र पाठ करून ठेवण्यासारखी आहेत आणि चिंतन मनन करून मनामध्ये ठसवण्यासारखे आहेत. रिव्हिजन करून 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 ती घट्ट बसली पाहिजेत आपल्या बुद्धीमध्ये. आणि म्हणून खरं मूळ
नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः, एवढाच मूळ जो हे आहे गाभा आहे, तेवढ्याच मूळ गाभ्याला फिरवून 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 भगवंतांनी पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे. आणि म्हणून हे जे श्लोक आहेत, श्लोक क्रमांक 11 ते 30 खूप महत्त्वाचे आहेत. आता इथून पुढे 31व्या श्लोकापासून आता हा महत्त्वाचा भाग सांगून झालेला आहे. आता ह्या श्लोकांच्या आधारे पुढचे सगळे श्लोक भगवंत एक्सप्लेन करणार आहेत. म्हणजे कर्मयोग कसा करायचा ह्या सिद्धांताच्या आधारे, ज्ञानयोग कसा करायचा ह्या सिद्धांताच्या आधारे, क्षेत्रज्ञ योग कसा समजून घ्यायचा ह्या सिद्धांताच्या आधारे, भक्तियोग कसा समजून घ्यायचा ह्या सिद्धांताच्या आधारे, असं हे सिद्धांत बेसला ठेवायचे. आणि मग ह्या बेसवर बाकीची सगळी इमारत, ह्या पायावर बाकीच्या सगळ्या योगांची इमारत उभी राहणार आहे. आणि म्हणून हे श्लोक खूप महत्त्वाचे आहेत. आता हा पाया भगवंतांनी तयार केला, 20 श्लोक त्याला भगवंतांनी हे महत्त्वाचे श्लोक सांगितले. आता ह्या पायावर उभी राहणारी इमारत पुढच्या भागापासून सुरू होईल. पहिल्यांदा भगवंत आत्मज्ञान हा विषय सोडून वेगळा विषय बोलणार आहेत. स्वधर्म हा विषय 31व्या श्लोकापासून भगवंत सुरू करतात. धर्म पालन करायचं असेल तरीसुद्धा ह्या 20 श्लोकांचा पाया मजबूत असावा लागतो. कुठलंही काम करायचं असेल तरी ह्या 20 श्लोकांचा पाया मजबूत असावा लागतो. तसा आपणही ह्या 20 श्लोकांचं म्हणूयात, पाठांतर करूयात, श्रवण करूयात, चिंतन करूयात, मनन करूयात आणि हे 20 श्लोक आपल्या बुद्धीमध्ये सतत ताजे तवाने ठेवूयात, जेणेकरून कधीही कुठल्याही प्रसंगामध्ये आपल्याला ते वापरता येतील. पुढच्या श्लोकापासून भगवंत स्वधर्माची आवश्यकता काय आहे हे सांगणार आहेत. तो भाग आपण पुढच्या एपिसोडमध्ये कव्हर करूयात. आत्ता ह्या भागामध्ये आपण इथेच थांबूयात. कृष्णार्पणमस्तु.